जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण समर्थ रामदासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. समर्थ रामदासांचा जन्म शके 1530 म्हणजेच इसवी सनानुसार 1608 मध्ये मराठवाड्यातील जांब या गावी झाला. त्यांचे मूळ नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर असे होते. त्यांच्या आईचे नाव रानूबाई असे होते. नारायणाची लहानपणापासूनच श्रीराम आणि हनुमंत यांच्यावर भक्ती जडली होती. त्यांची वयाच्या 5व्या वर्षी मुंज करण्यात आली. वडिलांनी त्यांना गायत्री मंत्राचा उपदेश दिला. पुढे वयाच्या 13व्या वर्षी त्यांनी विवाह मंडपातून सावधान शब्द ऐकून सावधपणे पलायन केले आणि ते अध्यात्म मार्गाकडे वळले. घरातून बाहेर पडल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील टाकळी या गावी ते राहू लागले. तेथे त्यांनी 12 वर्षे घोर तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केली. त्यांच्या या भ्रांतीचा कालावधीही 12 वर्षे इतका होता. भारतभ्रमणानंतर आपल्या राष्ट्रकार्याला योग्य असा जागेच्या शोधात असताना त्यांना सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे हे ठिकाण अगदी उत्तम असे वाटले. जवळ अंगापूर म्हणून एक गाव आहे. तिथल्या ओढ्यांच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती सापडली. त्यांनी त्या मूर्तीची स्थापना चाफळला करून तेथे मोठे देऊळ बांधले. तसेच त्याने कृष्णा नदीच्या परिसरात 11 मारुतींची स्थापना केली. त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील अनेक गावात हनुमान मंदिराची उभारणी झाली. पुढे रामदास स्वामी यांनी अनेक शिष्य जमवले आणि त्यांच्या मदतीने लोकजागृतीचे कार्य हाती घेतले. रामदासांनी विपुल ग्रंथरचना केली आहे. दासबोध हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध असा ग्रंथ होय. याशिवाय मनाचे श्लोक, करुणाष्टके, 21 समासी, 16 लघुकाव्ये, 14 ओविशते, स्फुट ओव्या इत्यादी रचनाही त्यांच्या नावावर आहेत. आयुष्याच्या अखेरच्या काळात रामदासांचे वास्तव्य सज्जनगडावर होते. सज्जनगडावर रामांचे देऊळ बांधावे असे समर्थांना वाटत होते. त्यांनी तंजावरहून राम, सीता व लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती बनवून आणल्या. पुढे सज्जनगडावर याच मूर्तींचे मंदिर बांधले. त्यांची ग्रंथसंपदा दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके, 21 समासी, लघुकाव्ये, 14 ओविशते, स्फुट ओव्या इत्यादी. शके 1603 इसवी सनानुसार 1681 मध्ये रामदासांनी सज्जनगडावर देह ठेवला. मित्रांनो, ही माहिती थोडक्यात तुम्हाला पसंत आली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व कमेंटमध्ये जय सद्गुरू असे कमेंट करा. धन्यवाद.